नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। आपण चालू घडामोडीमध्ये जानेवारी 2023 पासून ते आता जवळपास आपण 6 महिन्याच्या ज्या काही घडामोडी आहेत त्यातल्या पहिल्या घडामोडी ज्या आहेत त्या सर्व घडामोडी आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। त्यामुळे तुम्ही लेक्चरला जे आहे एकदम शांतपणे बसायचं आहे, व्यवस्थितरित्या लेक्चर कव्हर करायचं आणि तुम्हाला लेक्चरच्या शेवटी जाणवेल की आपल्याला किती डाटा जो आहे तो इनपुट या ठिकाणी भेटलेला आहे। कारण यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावरती मी फोकस करून त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन आणि सोबत तो आठवायला लावणार आहे। म्हणजे काय होतं त्याच्यामुळं अशा प्रकारे जर तुम्ही लेक्चर केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो। आणि दुसरी गोष्ट, या लेक्चरमध्ये पुस्तकाच्या बाहेर किंवा पुस्तकाच्या आत असणारा एकही घटक असा नाही आहे की जो आपल्याकडे नाही आहे। सगळे प्रश्न याच्यामध्ये आहेत। त्यामुळे पूर्णतः लेक्चर बघा, 6 महिन्याचं पूर्ण लेक्चर कव्हर केले पहिल्या घडामोडीमधला। त्यातला हा आपला पहिला भाग आहे। जसे याचे लेक्चर आपले भाग होत जातील तसं आपण ते पुढे कव्हर करूया। तर आता जास्त वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करतोय। तर या ठिकाणी पहिला मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत आपले इकडच्या भागातले हे सगळे लेक्चर्स झालेले आहेत। दुसरं म्हणजे आपण चालू घडामोडीमध्ये जर अभ्यास करताना पाहिलं तर आपण जवळपास 29 वेगवेगळे धडे आहेत बघा याच्यामध्ये आपल्यामध्ये चॅप्टर्स। ते सगळे चॅप्टर्स आपण कव्हर करतो बघा। आणि शेवटला आल्याच्या नंतर मग बाकी आपल्याला जागतिक दिवस, राष्ट्रीय दिवस हे सगळे भाग पाहायचेत। तर आता आपण याच्यामधला जो भाग पाहतोय तो म्हणजे पहिल्या घडामोडीचा बघतोय बघा। कोणता भाग अभ्यासतोय आपण? पहिल्या घडामोडीचा भाग आपण यामध्ये अभ्यासणार आहोत, ज्या आपल्या या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत। तर आता आपण सुरुवात करूया। तर पहा, तुमच्यासमोर पहिल्यांदाच बातमी आहे की तोफखाना रेजिमेंट जी आहे, तोफखाना रेजिमेंट, तर या रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच 5 महिलांचा काय करण्यात आला होता, समावेश करण्यात आला होता। आता बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये महिलांना पूर्वी समावेश केला जायचा नाही, पण आता इथं समावेश केला। पण पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्यांदाच एकूण 5 महिलांचा समावेश त्याच्यात झाला। मग 5 महिला आहेत ज्या पहिल्यांदा तोफखाना रेजिमेंटमध्ये समाविष्ट झाल्या। त्यांची नावं बघा, महक सैनी नावाची एक महिला आहे, नंतर साक्षी दुबे आहे, त्यानंतर आदिती यादव आहे, त्यानंतर पायस मुदगिल आहे आणि आकांक्षा नावाची आहे बघा। म्हणजे लेफ्टनंट पदावरल्या या 5 महिला आहेत, त्यांची नियुक्ती भारत सरकारचं जे काही लष्कर आहे आपलं, त्या लष्करामध्ये तोफखाना रेजिमेंटमध्ये करण्यात आली। महक सैनी, साक्षी दुबे, आदिती यादव, पायस मुदगिल आणि आकांक्षा नावाच्या। आता ह्या सगळ्या लेफ्टनंट पदावरच्या महिला आहेत। तर यांची सगळ्यांची नावं आपल्याला काय असली पाहिजे, व्यवस्थित लक्षात असली पाहिजे। कोणत्या एक्झामच्या दृष्टीने सांगतोय तुम्हाला मी, क्लास 2 आणि क्लास 1 म्हणजे हे 2 वर्ग जे आहेत परीक्षांचे, यांच्यासाठी तुम्हाला 5ही नावं पाठ पाहिजे। कारण काय, आता कारण याचं असं आहे, आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनुसार जर जोड्या लावाचा प्रश्न दिला किंवा गटाबाहेरचा प्रश्न, आता गटाबाहेरचा प्रश्न आपल्याला विचारला गेला, गटाबाहेरच्या प्रश्नाच्या याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 4-5 नावं तुम्हाला दिली जातील आणि त्या नावापैकी एक नाव रॉंग असणार आहे। एक नाव कसं असेल, रॉंग असेल, जर या मुद्द्यावरती आयोगाला प्रश्न घ्यायचा असेल तर। मग तुम्हाला हे 5ही नावं जर माहीत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी याचं योग्य उत्तर देऊ शकणार आहात। म्हणून तुम्हाला 5ही नावं पाठ करावी लागतील। आणि दुसरा भाग असा आहे, या महिला अधिकाऱ्यांनी चेन्नई या ठिकाणी तोफखाना प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। कोणत्या ठिकाणी तोफखाना प्रशिक्षण पूर्ण केलंय? चेन्नई या ठिकाणी। तर हाही भाग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। त्यांचं प्रशिक्षण चेन्नईला पूर्ण झाले आणि 5 महिला तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आल्या। आता एवढा भाग झाला, यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय आणि त्यानंतर हळूहळू आपण या मुद्द्यांना काय करत असणार, रिवाइज करत जाणार आहोत बघा। दुसरा मुद्दा, पहिले आपले 1-2 मुद्दे होऊ द्या, मग ते आपण रिपिटेशनला आपल्याला सोपं जातं। तर आता बघा, अंजी खड्ड हा भारतातला पहिला केबल स्टेड पूल एक बघा। आता जे मुद्दे समजा डिटेलमध्ये अभ्यासायचे पहिल्या घडामोडीचे ते आपण डिटेलमध्ये घेतलेले आहेत, आणि ज्या मुद्द्यांवरती सिंगल लाईनमध्ये आपल्याला अभ्यास करायचा ते आपण सिंगल लाईनमध्ये घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, अंजी खड नावाचा जो भारतातला पहिला केबल स्टेड ब्रिज आहे, तर हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज कोणत्या ठिकाणी आहे? हा जो ब्रिज आहे हा आहे बघा जम्मू ते बारामुल्ला मार्गावरती। मार्ग लक्षात ठेवा, कोणत्या मार्गावर आहे? जम्मू ते बारामुल्ला मार्गावरती हा पूल आहे। कुठं आहे? जम्मू ते बारामुल्ला मार्ग। नदी कोणती आहे? अंजी नदी आहे। कोणती नदी आहे? अंजी नदी आहे। तिच्यावर जम्मू ते बारामुल्ला मार्गावरती हा पूल आहे, जो की भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे बघा। कोणता पूल आहे?
रेल्वे पूल, म्हणजे रेल्वे मार्गावरचा हा पहिला भारतातला केबलवरती बांधलेला पूल आहे, म्हणजे केबलवरती तो तयार आहे. आता त्याच्यासाठी केबल वापरण्यात आले, मग त्याच्यासाठी काय काय वापरलं साहित्य, तो भाग पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी बघा, याची बांधकाम कंपनी आहे बघा हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन. कोणती कंपनी आहे? हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन. आणि हा पूल 11 महिन्यामध्ये बांधण्यात आला आहे. 11 महिन्यांचा कालावधी याला बांधण्यासाठी लागलाय. पुलामध्ये वापरलेल्या तारांचा दोरखंड जो आहे तो एकूण 653 किलोमीटर लांब एवढा आहे. जर त्याचं आपण दोरखंडाची लांबी जर मोजली, समजा ताराचा जो तार वापरण्यात आला यासाठी केबल स्टेडसाठी, तो जो तार आहे त्याची लांबी 653 किलोमीटर. त्याचा भाग जर आपण पाहिला, या केबल स्टेड भाग जर पाहिला पुलाचा, की केबलचा भाग किती आहे त्याच्यामध्ये, तर 725.5 मीटरचा भाग या पुलाचा आहे. आणि त्याच्यासाठी किती केबल लागले? 653 किलोमीटर लांबी एवढं केबल या ठिकाणी लागले. दुसरा मुद्दा असा आहे की याचं आयुष्य किती असेल, तर 120 वर्षापर्यंत हा पूल जो आहे तो टेकणार आहे. किती वर्षापर्यंत? 120 वर्षापर्यंत. आणि 40 किलो स्फोटक साहित्याचा स्फोट देखील सहन करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. कोणत्या पुलावरती? अंजी नदीवर भारतीय रेल्वेसाठी बांधण्यात आलेला पहिला केबल स्टेड ब्रिज, त्याची सांगतोय आपण. आणि कोणत्या मार्गावरती येतो? जम्मू बारामुल्ला मार्गावरती. पुढचं असं आहे, IIT रुरकी नावाची जी संस्था आहे आणि IIT दिल्ली, या दोन संस्थांनी या पुलाच्या जागेची तपासणी देखील केलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, मग सर याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो नेमका कुठे येईल? तर बघा, प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर मॅक्झिमम शक्यतेचा आपण विचार केला तर या दोन भागावरती येतो बघा, पहिल्या 2 लाईनवरती. त्यानंतर मग जर समजा आयोगाला 4 लाईन्स घ्यायच्यात, आता 4 लाईन्स जर घ्यायच्या असतील तर आयोग काय करेल, याच्यातल्या पुन्हा 2 लाईन्स घेईल, किंवा या सर्व लाईनपैकी कोणत्याही 4 लाईन्स आयोग घेऊ शकतो. आणि सिंगल लाईनमध्ये जर आयोगाला प्रश्न घ्यायचा आहे तर सिंगल लाईनमध्ये अंजी नदीवरती प्रश्न विचारेल, जम्मू बारामुल्ला मार्गावरती प्रश्न घेईल, किंवा भारतातला केबल स्टेड ब्रिज हा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे किंवा कुठे आहे असं देऊन तुम्हाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश देईल. तिथं जम्मू लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर हा भाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बाकी या पुलाच्या बाबतची पूर्ण डिटेल्स आहे. चला आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, पण याच्या अगोदर आपण कोणता मुद्दा अभ्यासलेला आहे एकदा रिवाइज करून घेऊया. बघा, या अगोदर आपण बघितलं होतं तोफखाना विभाग जो आहे, तोफखाना विभाग, भारताचा जो तोफखाना विभाग आहे याच्यामध्ये पहिल्यांदाच किती महिलांची नियुक्ती करण्यात आली? 5 महिलांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी झालं? तर चेन्नई या ठिकाणी झालेलं आहे. कुठं झालंय? चेन्नई या ठिकाणी. आला का मुद्दा लक्षात तुमच्या? चेन्नई आणि तोफखाना विभाग 5 महिलांची नियुक्ती पहिल्यांदाच करण्यात आली. त्यानंतर आपण अंजी नदीवरचा जो भारतातला पहिला केबल स्टेड ब्रिज आहे तो पाहिला. आणि याच्यामध्ये विशेष लक्षात ठेवा बघा, या पुलाची एकूण लांबी 725.5 मीटरची आहे. हा मुद्दा जास्त लक्षात ठेवा, कारण लांबी पण विचारली जाऊ शकते. भारतातला पहिला केबल स्टेड ब्रिज आहे तर तो भाग एक व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपण थोडंसं मागचं जर भाग पाहिला तर बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट महिलांची संख्या तुम्हाला लक्षात असली पाहिजे. 5 महिला पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आल्या. नंतर दुसरा भाग असा आहे, भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल जो आहे तो अंजी नदीवर आहे, जम्मू बारामुल्ला मार्गावरती. जम्मू बारामुल्ला मार्गावरती अंजी नदीवरती भारतातला पहिला केबल स्टेड ब्रिज आहे. चला, इथपर्यंत आता आपला भाग अभ्यासून झालाय. आपण पुढच्या भागाकडे जाऊया. या ठिकाणी बघा, कोची या ठिकाणी भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोला सुरुवात करण्यात आली. तुम्हाला शहरांचा ज्यावेळेस भाग येईल मग तिथं नकाशावरती सुद्धा या गोष्टी येणार आहेत. तर या ठिकाणी बघा, कोची जे आहे, कोची हे कुठं आहे? केरळ राज्यामध्ये आहे. केरळमधल्या कोची या ठिकाणी भारतातली पहिली वॉटर मेट्रो, बघा पहिली वॉटर मेट्रो जी आहे तिची सुरुवात झालेली आहे. तिचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे आणि त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? भारताच्या पंतप्रधानांनी. नरेंद्र मोदी जे आहेत भारताचे पंतप्रधान, यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि कधी केलं? तर 25 एप्रिल 2023 रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं. कधी करण्यात आलं? 25 एप्रिल 2023ला. आणि कोची शहराशी अखंड कनेक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. तर त्या काय आपल्या महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्यासाठी पहिली लाईन लक्षात ठेवा की कोचीमध्ये भारतातली पहिली जल मेट्रो जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण अभ्यासलेला भाग रिवाइज करूया, कारण मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला विसरू देणार नाही. ते वारंवार रिपिटेशन करून पूर्ण लेक्चरमध्ये तुमच्या ते एकदम माइंडमध्ये फिटच करून टाकतो. आता बघा, तोफखाना रेजिमेंटचा मुद्दा आपण अभ्यासला होता. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच 5 महिलांचा सहभाग जो आहे तो घेण्यात आला, की त्याच्यामध्ये नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना. नंतर बघा, भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आपण पाहिला.
हा पूल जम्मूमध्ये अंजी नदीवरती उभारण्यात आला आहे, जम्मू बारामुल्ला मार्गावरती. लक्षात आलं, जम्मू बारामुल्ला मार्गावरती अंजी नदीवरती हा पूल उभारण्यात आला आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातली पहिली वॉटर मेट्रो आपण पाहिली. ही वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी आहे? कोची या ठिकाणी आहे, केरळमध्ये. कुठं आहे? कोची या ठिकाणी, केरळमध्ये. तिचं उद्घाटन कधी झालं? 25 एप्रिल 2023ला. आणि कोणाच्या हस्ते झालं? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता पुढचा भाग आहे बघा, नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो कोणती आहे? नदी खालून प्रवास करणारी, तर लक्षात घ्या, कोलकाता या ठिकाणी जी मेट्रो आहे, मेट्रो रेल्वे, तर ही नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो रेल्वे ठरलेली आहे. आणि दुसरा भाग असा आहे, ती हुगळी नदीचा भाग आहे तिथं. तर तोही मुद्दा आपल्याला पुढे येणारच आहे, तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला पाहूया. अशा प्रकारे इथपर्यंत आपण अभ्यास करत आलो. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. चला, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो अभ्यास केला आहे तो आपल्या किती माइंडमध्ये फिट आहे तो बघायचं की आपल्याला किती आठवतं आहे. तर बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदा समाविष्ट महिलांची संख्या तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. पुढच्या रकान्यामध्ये ती आपल्याला भरायची आहे. किती महिला त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या? तर एकूण 5 महिला. किती महिला? 5 महिला. 5. लक्षात आलं. दुसरा मुद्दा आहे बघा, भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल. आता भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? तर बघा, नदी जर विचार केला तर नदी आहे अंजी नदी. नदी आहे अंजी नदी. आणि मार्ग कोणता आहे? जम्मू ते बारामुल्ला. बरोबर, जम्मू ते बारामुल्ला. लक्षात घ्या, जम्मू ते बारामुल्ला मार्गावरती अंजी नदीवर हा पूल उभारण्यात आलेला आहे. त्याची लांबी किती आहे? 700. या पुलाची लांबी किती आहे? 700 किती आठवतं का बघा, 725 मीटर याची लांबी आहे. किती लांबी आहे? 725 मीटर. 725.5 मीटर. लक्षात घ्या, पुलाची लांबी किती आहे? 725.5 मीटर. आता हे बघा, भारतातली पहिली वॉटर मेट्रो आपल्याला विचारली. भारतातली पहिली वॉटर मेट्रो जी आहे ही कोणत्या ठिकाणी काय करण्यात आली, सुरू करण्यात आली? बघा, वॉटर मेट्रो केरळमध्ये कोची या ठिकाणी. कोची. कोचीच्या नंतर पुढचा भाग आहे, उद्घाटक कोण? नरेंद्र मोदी. याच्या पुढचा भाग असा आहे, तारीख कोणती? तर 25 एप्रिल आहे का रे? बघा, तारीख किती आहे? बघा तारीख आठवा. तारीख किती आहे त्याची? तारीख किती आहे? तारीख बघा, तारीख जर आठवली तर आपण बघतोय 25 एप्रिल 2023 रोजी या वॉटर मेट्रोचं उद्घाटन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंतचा अभ्यास जो आहे तो केलेला आहे. हा भाग तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. आणि यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. या ठिकाणी बघा, नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो कोणती? बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं किंवा देशातली पहिली मेट्रो जी आहे ती कोणती आहे? कोलकात्याची आहे, जी की नदी खालून तिनं प्रवास केलेली पहिली मेट्रो विचारलं होतं. मग या ठिकाणी बघा, हुगळी नदी जी आहे, या हुगळी नदीच्या बोगद्यातून, म्हणजे नदीमध्ये बोगदा तयार करण्यात आला आहे. आणि त्या बोगद्यामधून काय केलंय, कोलकाता मेट्रोनं पहिल्यांदाच धाव त्या ठिकाणून घेतलेली आहे किंवा तिथून ती गेलेली आहे. आणि अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रयोग काय झालेला आहे, करण्यात आलेला आहे. दुसरा भाग असा आहे बघा, देशातली पहिली मेट्रो जी आहे ती देखील पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. मुद्दा लक्षात घ्या, भारतातली पहिली मेट्रो जी आहे ती देखील पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. आणि याच राज्यामध्ये पुन्हा एकदा कोलकाता मेट्रोनं काय केलेलं आहे, नदी खालून म्हणजे बोगद्यातून प्रवास करण्याची जी चाचणी आहे ती पहिल्यांदाच घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे कोलकात्याची मेट्रो आहे. आणि पुढचा भाग आहे बघा, या मार्गावरती एक्सप्लेनेड, महाकरण, हावडा आणि हावडा मैदान अशी 4 स्थानकं आहेत. किती स्थानकं आहेत? 4 स्थानकं. आता स्थानकांचा मुद्दा आला तर स्थानकं का महत्त्वाची आहेत? आपल्याला जर कंबाईनच्या दृष्टीनं आपण पाहिलं, ग्रुप बीच्या दृष्टीनं, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप ए ह्या सगळ्याच पोस्टसाठी आयोगाचे जेवढे पेपर्स असतील MPSC कडून घेतले जाणारे सगळ्या पेपरसाठी हा भाग जो आहे स्थानकांचा, हा तुमच्यासाठी काय होऊ शकतो, गेम चेंजिंग ठरू शकतो. कारण आयोगाचं कसं आहे, आयोग डायरेक्ट प्रश्न तर घेतोच, पण त्याच्यामध्ये असा एक मुद्दा घेतो ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होईल, तर तो अशा प्रकारचा मुद्दा असतो. तर लक्षात ठेवा, 4 स्थानकं त्याच्यावरती आहेत.
तर ती स्थानकं देखील आपण पाहिलेली आहेत. पुढचा भाग आहे बघा, हा जो बोगदा आहे हुगळी नदीमध्ये उभारण्यात आलेला. आता तुम्हाला नदीसुद्धा विचारली जाऊ शकते, कोणत्या नदी खालून प्रवास केला पहिल्यांदा, तर हुगळी नदी. आपण आत्ता पाहिली होती अंजी नदी. अंजी नदीवरती अंजी खड्ड नावाचा पूल बनवण्यात आला जम्मू बारामुल्ला मार्गावरती. इकडे आता कोणती नदी आली? हुगळी नदी. बघा आता बोगदाला ओलांडण्यासाठी सुमारे 45 सेकंदाचा वेळ त्या ठिकाणी लागतो. 45 सेकंद रेल्वे पाण्याखालून जाते. दुसरा मुद्दा आहे, एकूण लांबी आहे बघा 10.8 किलोमीटरची. हा जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी किती आहे? 10.8 किलोमीटर. आणि त्याच्यापैकी 520 मीटर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर, किती? अर्धा किलोमीटर लांबीचा बोगदा जो आहे तो पाण्याखालून जातो. म्हणजे टोटल बोगदा आहे 10.8 किलोमीटरचा, म्हणजे जवळपास 11 किलोमीटरच्या आसपासचा बोगदा आहे. आणि त्याच्यापैकी अर्धा किलोमीटरचा बोगदा जो आहे तो कुठून जातो? पाण्याखालून जातो. लक्षात घ्या, अर्धा किलोमीटर जे आहे ते पाण्याखालून जातो, बाकी 10 किलोमीटर मग भूमिगत आहे. बरोबर. दुसरा भाग आहे बघा, नदी पात्राच्या 13 मीटर खाली हा बोगदा आहे, तर जमिनीच्या सपाटीपासून 33 मीटर खाली आहे. बघा नदी पात्राच्या आणि जमिनीपासूनच्या. आता तुमचा मुद्दा थोडासा कन्फ्यूज झाला असेल की हा कसा आहे बाबा. आता बघा नदी पात्र जे असतं ना, आता ही जर नदी वाहत असेल तर नदीच्या खाली पाणी जे आहे नदीमध्ये, म्हणजे नदी इतकी खोल असते का नाही, नदी खोल असते. मग नदी जर खोल आहे, नदी जर खोल असेल तर या ठिकाणी आपल्याला मुद्दा लक्षात आला पाहिजे. नदी जर खोल असेल, बघा आता ही नदी आहे बरोबर, आणि हे नदीचं खालचा भाग आहे, खालचा भाग बरोबर. आणि जमीन जी आहे ती जमीन अशी असते बरोबर वरती. आता जमिनीपासून हा भाग जो आहे तो किती मीटर आहे? इथं दिलेला आपल्याला 33 मीटर. 33 मीटर बरोबर, 33 मीटर आहे बरोबर. जमिनीपासून खोल बोगदा जो आहे, हा जो बोगदा आहे याच्यामध्ये अशा प्रकारे रेल्वे जाते, समजा ही मेट्रो जाते. आता ही जी मेट्रो याच्यामध्ये जाते, तर ही मेट्रो जाण्यासाठी हे 33 मीटर खोल जमिनीपासून, जमीन इथं आहे, जमिनीपासून 33 मीटर खोल जो आहे तो बोगदा आहे. आणि नदीच्या तळापासून जर पाहिलं तर तो 13 मीटरचा आहे. किती मीटरचा आहे? 13 मीटर. लक्षात आलं पाहिजे, 13 मीटर आणि 33 मीटर अशा प्रकारचा हा भाग आहे. तर हा 13चा भाग आहे इथपर्यंतचा, आणि वरून जर पाहिलं जमिनीपासून तर 33 मीटर खोल तो बोगदा आहे. आता लक्षात राहील बोगदा कशा प्रकारे आहे. तर आता पुढचा भाग असा आहे बघा, हावडा ते सियालदह दरम्यानचा प्रवास रस्ते मार्गाने 1.5 तासाच्या तुलनेमध्ये 40 मिनिटापर्यंत कमी यामुळे झालेला आहे. हा जो बोगदा निर्माण केलाय त्याच्यामुळे जो प्रवासाचा वेळ कमी झालाय तो बघा 1.5 तासांवरून 40 मिनिटापर्यंत कमी झालेला आहे. कोणत्या मार्गादरम्यान? हावडापासून ते सियालदह दरम्यानचा प्रवास किती कमी झाला? 1.5 तासावरून 40 मिनिटापर्यंत कमी झालेला आहे. आणि यानंतर बघा, आता हा झाला बोगद्याच्या बद्दलचा महत्त्वाचा मुद्दा. आपण मेट्रो पाहिली की पहिली ठरली वा हुगळीच्या खालून गेलेली. दुसरा मुद्दा असा आहे, कोलकाता मेट्रो रेल्वे जी आहे, कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, तर भारतातली पहिली मेट्रो म्हणून कोलकाता मेट्रो जे आहे तिचं उद्घाटन 24 ऑक्टोबर 1984ला झालं होतं. बघा भारतातली पहिली मेट्रो ठरली होती कोलकाता, त्यावेळेस तिचं उद्घाटन 24 ऑक्टोबर 1984ला झालं. आणि आता पुन्हा देशात पहिल्यांदाच या ठिकाणी नदी खालचा प्रयोग जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे दोन्हीकडे कोलकाता मेट्रोचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे. इथपर्यंत आपण आलो. आता बघा इथपर्यंत आलोय तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. या ठिकाणी बघा MF हायड्रा ही लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा ठरलेली आहे. MF हायड्रा. आता MF हायड्रा काय आहे? तर हे बघा फेरी सेवा जी असते ती जहाज असतं बघा, जहाज हे प्रवासी घेऊन प्रवास करणारं जे जहाज असतं त्याला फेरी सेवा म्हणतात. लक्षात घ्या, फेरी सेवा काय असते? प्रवास घेऊन प्रवास करणारं जहाज. आणि मग या ठिकाणी बघा नौका, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये नौका म्हणतो बघा. नौका काय म्हणतो आपण त्याला? नौका. तर बघा नॉर्वेची कंपनी आहे, नॉर्वेजियन म्हणजे नॉर्वेची कंपनी आहे नोरॉल्ड. कोणती कंपनी आहे? नोरॉल्ड. या कंपनीनं हे MF हायड्रा नावाचं लिक्विड हायड्रोजनवर धावणारं जगातलं पहिलं जहाज किंवा नौका जे आहे ती लॉन्च केलेली आहे. आणि ही नॉर्वेमध्ये हेझलमेंड, स्किपाविक आणि नेस्विक दरम्यान त्रिकोणी मार्गाने ती प्रवास करणार आहे. तर हा भाग झाला राज्यसेवेच्या बाबतीमध्ये, ते कोणत्या स्टेशनच्या दरम्यान जाणार आहे काय. आणि आपण जर आपल्या डिपार्टमेंटल PSI असेल किंवा मग इतर सगळे एक्झाम ज्या आहेत क्लास 2च्या क्लास 3च्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लिक्विड हायड्रोजन जे आहे याच्यावर धावणारी जगातली पहिली नौका कोणती असा प्रश्न येऊ शकतो. तर बघा ती म्हणजे कोणती आहे? MF हायड्रा.
त्यानंतर देश विचारला जाऊ शकतो, कोणत्या देशातली ही आहे, तर लक्षात ठेवा नॉर्वेची आहे आणि कंपनी कोणती आहे, नोरॅल्ड. याच्यानंतर आता बघा पुढे आपण जर आलो तर MF हायड्रा जे आहे हे जहाज हायब्रिड आहे आणि विजेसाठी बॅटरी आणि लिक्विड हायड्रोजन या दोन इंधन पेशीच्या दोन्हीचा भाग तो वापरतो. म्हणजे दोन्ही प्रकारे चालतं, एक तर ते लाईटवरही चालतं आणि दुसरं म्हणजे हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करतं, ते दोन्ही चा उपयोग त्या ठिकाणी करतं. पुढचा भाग असा आहे, नॉर्वेचं सागरी प्राधिकरण जे आहे त्यानं त्याला मान्यता दिली आहे. सागरी उद्योगामध्ये हरितवायू उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे, कारण ते हायड्रोजन जे असतं ते स्वच्छ इंधन मानलं जातं. हायड्रोजन इंधन पेशी उपउत्पादन म्हणून केवळ स्वच्छ पाणी तयार करतात, ज्यामुळे ते फेरी आणि इतर सागरी जहाजांना ऊर्जा देण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय जे आहे ते बनतात. म्हणजे हे त्याचं विश्लेषण आहे की कशा प्रकारे हे जहाज पर्यावरणास अनुकूल ठरतं. आता जहाजाचं आपण थोडंसं डायमेन्शन पाहिलं, म्हणजे जहाज कसा आहे ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर बघा 82.4 मीटर लांबीची ही नौका 300 प्रवासी आणि 80 वाहनं वाहून नेऊ शकते आणि वार्षिक कार्बन उत्सर्जन जे आहे ते कितीपर्यंत कमी करू शकते, तर 95% ती कमी करते कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण. नंतर पुढचा मुद्दा आहे बघा, याच्यामध्ये 200 किलोवॅटच्या, किती किलोवॅटच्या, 200 किलोवॅटच्या दोन इंधन पेशी म्हणजेच हायड्रोजन इंधनाच्या सेल्स आपण म्हणू शकतो त्याला. दुसरं 2 440 किलोवॅट जनरेटर आणि 2 शॉटेल थ्रस्टरचा वापर करून 9 नॉटचा वेग त्या ठिकाणी गाठण्यात आला. त्याला 9 नॉटचा वेग गाठता येतो. आणि या नौकेसाठी हायड्रोजन सिस्टम लिंडे इंजिनिअरिंगनं इंधन सेल, बॅलॉड आणि बॅटरी कन्व्हर्टर्स एनर्जी पुरवलेलं आहे. तर आता इतकं डिटेलमध्ये तुम्हाला हे खालच्या लाईनवरती जर आहे तर ते आपण जर पाहिलं तर क्लास 1च्या परीक्षेसाठी ते जाऊ शकतं. आपल्यासाठी जो मुद्दा आहे, आपल्यासाठी पहिला मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की कोणत्या देशात सुरू झाली, कोणत्या कंपनीनं सुरू केली, नौकेचं नाव. एवढे मुद्दे लक्षात ठेवा. बाकी आपण पुढच्या भागाकडे जाऊया. चला, आता या ठिकाणी बघा आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टी अभ्यासल्यात त्या पुन्हा एकदा रिवाईज करायच्यात. तुम्हाला मी सांगितलं जे जे काय आपण शिकू ते सगळं पुन्हा रिवाईज करूया. मग या ठिकाणी बघा तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच किती महिला समाविष्ट झाल्या, 5. बरोबर, 5 आहे. बरोबर. भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज कुठं सुरू करण्यात आला, तर तुम्हाला सांगितलं होतं अंजी नदीवरती, जम्मू आणि बारामुल्ला मार्गावरती. 700 किती मीटरचा आहे तो, 725.5च्या आसपास त्याचं मीटर आहे. तर अशा प्रकारचा हा एक पूल आहे, हाही आपण बघितला. भारतामध्ये पहिला जो आहे तो केबल स्टेड ब्रिज आहे तो. दुसरा बघा भारतातली पहिली वॉटर मेट्रो 25 एप्रिल 2023 रोजी, कधी 25 एप्रिल 2023 रोजी केरळमध्ये कोची या ठिकाणी सुरू करण्यात आली. उद्घाटक होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नंतर आलं बघा नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो, कोलकात्याची जी मेट्रो आहे तिनं केला. कुठून केला, तर हुगळी नदी खालून केला. 500 मीटरचा बोगदा जो आहे तो त्या नदी खालून जातोय आणि त्या ठिकाणी मग कोलकाता मेट्रोचा विक्रम झालाय. नंतर पुढे आलो आपण, MF हायड्रा ही लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा कुठं सुरू करण्यात आली, बघा नॉर्वेमध्ये सुरू करण्यात आली. कोणत्या देशात सुरू करण्यात आली, नॉर्वेमध्ये. आता हा झाला आपण अभ्यासलेला भाग. आता तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला पाहिजे आणि पुढच्या भागाकडे आपण जायचं आहे. बघा आता तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला हा बॉक्स भरायचा आहे, रिकामा बॉक्स आहे या ठिकाणी. याच्यामध्ये योग्य उत्तर आता येत आहेत का पाहायचं. आता मी सुरुवातीला सांगतो बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट महिलांची संख्या आपल्याला सांगायची, तर मला वाटतं 5 संख्या आहे. बरोबर, 5. नंतर आहे बघा भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कुठं आहे. आता भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल जो आहे तो कुठं आहे, अंजी नदीवरती. अंजी नदी, आणि ही जी अंजी नदी आहे हिच्यावरती जम्मू ते बारामुल्ला मार्ग, बरोबर, जम्मू ते बारामुल्ला मार्गावर, बरोबर आलं. यानंतर बघा आता काय आहे, भारतातील पहिली वॉटर मेट्रो कुठं सुरू झाली, केरळ राज्यामध्ये कोची या ठिकाणी. कोची 25 एप्रिल 2023. उद्घाटक कोण होते, भारताचे पंतप्रधान. त्यानंतर बघा नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो. आता नदी खालची प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो कोणती आहे, कोलकाताच आहे. बरोबर, कोलकाता मेट्रो. इथपर्यंतचा भाग आता लक्षात राहील. त्यानंतर बघा इथं नदी होती हुगळी नदी. कोणती नदी, हुगळी.
हुगळी नदी या ठिकाणी चर्चेत आहे, बरोबर. हुगळी नदी खालून तो बोगदा आहे. यानंतर बघा पुढचा भाग आहे, MF हायड्रा ही लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आली? तुम्हाला सांगितलं नॉर्वे नावाचा देश आहे, नॉर्वेमध्ये ही सेवा सुरू झाली. आलं लक्षात? इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलाय. कशा प्रकारे कोणता भाग लक्षात ठेवायचा हे मला चांगलं माहिती आहे, मी तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवतोय. तुम्ही फक्त त्याला व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा, कारण तुम्ही स्किप जर केलं तर मग थोडंसं तुमचं काय होऊ शकतं, नुकसान होईल त्या ठिकाणी. पूर्णतः पहा, बरोबर तुम्हाला सगळा भाग जो आहे तो व्यवस्थितरित्या कव्हर करून देतो. आणि दुसरी गोष्ट, याच्या बाहेर प्रश्न जात नाही, याच्यावरचा प्रश्न याच्या बाहेर जात नाही. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी बिंदास राहायचं काम आहे. चला आता बघा, स्वदेशी फील्ड स्टॅक आणि SAF चा वापर करून भारतातली पहिली देशांतर्गत व्यावसायिक विमान सेवा सुरू झाली. बघा आता स्वदेशी फील्ड स्टॅक जे आहे म्हणजे स्वदेशी बनावटीचं सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजेच SAF इंधन असं त्याला म्हणतात. म्हणजे काय तर एक पर्यावरणपूरक विमानासाठीचं जे इंधन आहे तर तो भाग आहे. तर त्याच्या मिश्रणाचा वापर करून भारतातलं पहिलं व्यावसायिक प्रवासी उड्डाण करण्यात आलं. बघा त्याची चाचणी घेण्यात आली आणि ते कोणत्या स्थानकादरम्यान घेण्यात आली? बघा पुणे ते नवी दिल्ली दरम्यान ते यशस्वी पार पडलेलं आहे. कुठं पार पडलं ते? पुण्यावरून नवी दिल्लीला. लक्षात घ्या, पुणे ते नवी दिल्ली दरम्यान त्याचं जे आहे लँडिंग आपण काय म्हणतो त्याची चाचणी ती पार पडलेली आहे. आणि याच्यामध्ये कंपनी बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या भागीदारीमध्ये स्वदेशी शाश्वत हवाई इंधनाचा म्हणजे SAFचा वापर करून एअर एशिया इंडियाचं I-567 हे विमान, कोणतं विमान आहे? I-567 विमान पुण्यावरून नवी दिल्लीला रवाना झालं. कुठं रवाना झालं? पुण्यावरून नवी दिल्लीला. लक्षात घ्या, पुणे टू नवी दिल्ली गेलं ना ते. आता इथं तुम्हाला मुद्दा सांगतो, इथं का फोकस करायचे. नवी दिल्ली टू पुणे पण देणार आहे आयोग, लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न आला तर याचं कारण असं आहे, याच्या अगोदर वंदे भारत गाड्या सुरू झाल्या होत्या. त्याच्या अगोदर परत एक दुसरी रेल्वे होती, एक मालगाडी होती बघा, किसान रेल्वे म्हणून. तर त्या रेल्वेचा प्रवास विचारला होता, कसे ती कुठून गेली, नागपूरला आली का नागपूरवरनं गेली, असा भाग विचारला होता आयोगानं. आणि त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन दिले होते, नागपूरहून आली किंवा नागपूरहून गेली. मग दोन्हीकडे असा भाग असा होता की ते कर्नाटकच्या साईडनं इकडनं आंध्र प्रदेशकडून अशी काहीतरी आली होती. मग त्याच्यावरती आयोगानं बऱ्याचशा मुलांचे मार्क्स घालवले. म्हणून तुम्हाला सांगतो, मुद्द्यावरती फोकस करा. पुण्यावरून हे विमान निघाले. कुठून निघाले? पुण्यावरून नवी दिल्लीला निघाले. मुद्दा इथं आहे, पुण्यावरून ते गेले म्हणजे महाराष्ट्रातून त्यानं उड्डाण केलं, नवी दिल्लीला गेलं. ती चाचणी अशी झाली, तिकडनं इकडं नाही आलं. तर तो भाग लक्षात ठेवा. विमानाचं नाव एक लक्षात ठेवा. नंतर बघा, आता हा झाला भाग की ह्या विमानानं सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलच्या मिश्रणाचा वापर करून पहिली चाचणी घेतली. त्याच्यामध्ये इंडियन ऑइल आणि प्राग इंडस्ट्रीजचा समावेश. आणि त्याच्यानंतर मुद्दा येतो बाबा की हे जे SAF आहे म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजेच विमानासाठी पर्यावरणपूरक जे इंधन आहे हे काय असतं तर SAF जे आहे ते पर्यायी शाश्वत इंधन असतं बघा, ज्याच्यामुळे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. आणि दुसरंमध्ये याच्यामध्ये पारंपरिक विमान इंधनापेक्षा हरितगृह वायूंचं उत्सर्जन जे आहे ते 80% कमी करण्याची क्षमता असल्यानं याला पर्यावरणपूरक विमान इंधन म्हटलं जातं. किती टक्क्यापर्यंत कमी करतं? 80%. आणि दुसरा पुढचा मुद्दा असा आहे, SAFचं उत्पादन जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं आणि शेतीतून निघणारा कचरा, महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा आणि वन अवशेष यासारख्या नवीकरणीय स्रोतापासून काय केलं जातं, घेतलं जातं. हा एक मुद्दा या ठिकाणी आहे. अशा प्रकारे SAFचा वापर करून जे पहिलं उड्डाण झालं. आता याला शॉर्टकटमध्ये करून घ्या, कारण मग सारांश केला तर आपल्याला ते लवकर कवर होतं. बघा पुण्यावरून ते दिल्लीला गेलं आणि त्याच्यामध्ये एअर एशिया इंडिया नावाची कंपनी आहे, तिचं I-567 नावाचं विमान वापरण्यात आलं. पुण्यावरून दिल्लीला उड्डाण आणि त्यानं कशाचा इंधनाचा वापर केला तर SAF या इंधनाच्या मिश्रणाचा त्यानं वापर केला. अशा प्रकारचा भाग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बाकी मग त्या इंधनाबद्दल थोडी वैज्ञानिक माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. चला इथपर्यंतचा भाग लक्षात राहील. आता आपण पुढच्या भागाकडे येऊया. आता बघा आपल्याला विचारले, भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी जी आहे ती वितरित करण्यात आली. बघा हा एक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रोनच्या आधारे रक्ताची पिशवी जी आहे ती वितरित करण्यात आली. भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रोनच्या आधारे काय करण्यात आली? रक्ताची पिशवी वितरित करण्यात आली. मग ही पिशवी जी आहे बघा कोणी कशी केली? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं
आय ड्रोन उपक्रमाच्या अंतर्गत, कोणता उपक्रम आहे? आय ड्रोन नावाचा उपक्रम आहे. इंडियन ड्रोन रिसर्च इन्स्टिट्यूटनं आय ड्रोन उपक्रमाच्या अंतर्गत ड्रोनद्वारे रक्ताच्या पिशव्या वितरणाची भारतातील पहिली चाचणी घेतली. ड्रोनद्वारे रक्ताच्या पिशव्या वितरणाची भारतातील पहिली चाचणी कोणी घेतली? आय ड्रोन उपक्रमाअंतर्गत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, संस्थेचं नाव लक्षात ठेवा, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने घेतली ड्रोनच्या रक्ताच्या पिशव्या वितरणासाठी. ग्रेटर नोएडा आणि नवी दिल्ली दरम्यान ही चाचणी कुठे घेण्यात आली? ग्रेटर नोएडा ते नवी दिल्ली दरम्यान. आणि याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला 2 ठिकाणं आलेत. आता मी ठिकाणं परत रिवाईज करून देणार आहे तुम्हाला. बघा, ICMRनं कोविड-19 महामारीच्या काळामध्ये दुर्गम भागामध्ये लसींचं वितरण करण्यासाठी सर्वात प्रथम आय ड्रोनचा वापर केला होता. सर्वात प्रथम कधी? कोविडच्या काळामध्ये. आता इथं मुद्दा कसा येतो बघा. पहिला मुद्दा असा आहे, आपण आता करंट अभ्यास तर मी तुम्हाला सांगितलं रिवाईज करून देणार आहे मी तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, जम्मू ते बारामुल्ला पहिला भाग आपण बघितला, बरोबर? जम्मू ते बारामुल्ला, बरोबर? आता या भागाचा मुद्दा आपण अभ्यासला. इथं काय अभ्यासलं होतं? इथं बघा, आपण पहिला केबल स्टेड पूल पाहिला, बरोबर? पहिला रेल्वेचा रेल्वे पूल, रेल्वे केबल स्टेड पूल भाग लक्षात आला. जम्मू ते बारामुल्ला बघितलं. आता एक मुद्दा असा आपण पाहिला, पुण्यावरून नवी दिल्ली, बरोबर? पुणे ते नवी दिल्ली, याच्या बाबतीमध्ये आपण काय अभ्यासले बरं? पुणे ते नवी दिल्लीच्या अंतराच्या दरम्यानचा कोणता भाग अभ्यासला आपण? सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल म्हणजे SAFचा वापर आहे की नाही, चा वापर करून, SAFचा वापर करून एक विमान जे आहे ते त्यानं काय केलं? विमानाचं उड्डाण आहे की नाही, विमानाचं उड्डाण, एअर एशियाचं विमान I-5700 काय होतं त्याचा वापर करून विमानाचे उड्डाण. लक्षात आलं? 2 ठिकाण लक्षात आले, जम्मू ते बारामुल्ला, पुणे ते नवी दिल्ली, त्याच्यानंतर ग्रेटर नोएडा ते नवी दिल्ली, बरोबर? म्हणजे नोएडा टू नवी दिल्ली. तुम्हाला मी वारंवार ह्या गोष्टी का सांगतोय? करंट अफेअर अभ्यासताना ज्या कन्सेप्ट राबवाव्या लागतात, ज्या कन्सेप्टचा अभ्यास करून आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्या भाग मी तुमचा इथेच कव्हर करून घेतो. कारण आयोगानं तुम्हाला कसाही फिरून प्रश्न विचारू द्या, तुम्ही तिथं मागे येणार नाही, ही माझी गॅरंटी. कारण ते मी तुम्हाला इथंच सांगतोय की प्रत्येक मुद्दा जो आहे तो कुठे कशाशी रिलेटेड आहे. आता नोएडा ते नवी दिल्लीचा भाग आपण बघतोय की बाबा, ड्रोनद्वारे देशात पहिल्यांदाच ड्रोनच्या वापराद्वारे, ड्रोन वापरले, ड्रोनच्या वापराद्वारे देशामध्ये पहिल्यांदाच काय करण्यात आलं? तर बघा, रक्ताची पिशवी वितरित करण्यात आली. रक्ताची पिशवी वितरण, लक्षात आलं? रक्ताची पिशवी ड्रोनद्वारे पहिल्यांदाच वितरित करण्यात आली. अशा प्रकारे 3 मार्ग आपण अभ्यासले. किती मार्ग अभ्यासले? 3 मार्ग, बरोबर? आता कोलकाता मेट्रोचा पण आपण अभ्यासलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्गाची गरज नाही, आपल्याला कोलकाता मेट्रो तेवढी लक्षात ठेवायची आहे. आणि इथं जम्मू बारामुल्ला, पुणे नवी दिल्ली आणि नोएडा ते नवी दिल्ली हा भाग तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. बघा, आता इथं तुम्हाला थोडंसं कनेक्ट करून जर दिलं मी, समजा बघा, पुण्यावरून आपण नवी दिल्लीला विमानाने गेलो, लक्षात घ्या. पुण्यावरून नवी दिल्लीला काय केलं आपण? औषध घेऊन गेलो विमानाने. आणि औषध म्हणजे काय? हे SAF पकडून चला, हे इंधन आहे का नाही. म्हणजे आपल्याला कॉमन फॅक्ट लक्षात राहतो की हां, हे SAFचा वापर करून विमान गेलं. तिथं गेलं, तिथून त्यांनी एक ड्रोन घेतलं आणि ड्रोनद्वारे त्यांनी काय केलं? औषधाची जी डिलिव्हरी आहे ती काय केली? नोएडावरून काय करण्यात आली? नोएडा टू दिल्ली, नोएडा ते दिल्लीच्या दरम्यान, बरोबर, ते पाठवण्यात आलं. तर हाही भाग आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की अशा प्रकारे ह्या चाचण्या ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. चला, इथपर्यंतचा मुद्दा आला. आता पुढे आपण जाऊया. बघा, आता पहा, चेन्नई आणि श्रीलंकेच्या दरम्यान पहिली क्रूज सेवा सुरू करण्यात आली. म्हणजे क्रूज सेवा म्हणजे प्रवासी सेवा, प्रवासी वाहतूक जी असते ती. आता या ठिकाणी बघा, आपण काय म्हणतो, चेन्नई आणि श्रीलंकेच्या दरम्यान ही क्रूज सेवा जी आहे ती सुरू झाली. आणि त्याच्यासाठी MV इम्पेक्स नावाचं जहाज जे आहे ते वापरण्यात आलं. कोणतं जहाज वापरण्यात आलं? MV इम्पेक्स नावाचं. याच्यामध्ये बघा, भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूजला हिचं उद्घाटन कोणी केलं? तर भारताचे केंद्रीय बंदरे आणि जलविकास मंत्री आहेत बघा,
सर्वानंद सोनोवाल त्यांच्या हस्ते हिला काय करण्यात आला, हिरवा झेंडा दाखवण्यात आला चेन्नई इथून. कुठून हिरवा झेंडा दाखवण्यात आला, चेन्नई इथून. आता आपण विमानाचा मुद्दा पाहिला होता, पुणे ते नवी दिल्ली गेलं ते SAFचा वापर करून, म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअलचा वापर करून. त्यानंतर नवी दिल्ली ते नोएडा किंवा नोएडा ते नवी दिल्ली दरम्यान जो भाग आहे त्या ठिकाणी औषधाचं वितरण जे आहे ते ड्रोनद्वारे करण्याचा प्रयोग करण्यात आला. पुढचा भाग असा आहे बघा, जम्मू ते बारामुल्ला मार्गावरती काय आहे, रेल्वे मार्गावरती अंजी नदीवर एक पूल उभारण्यात आला, जो केबल स्टेड ब्रिज आहे, भारतातला सर्वात लांब तो ठरलाय, सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज आहे. आणि इथं बघा, हे आपण चेन्नई ते श्रीलंकेच्या दरम्यान सुरू केले. चेन्नई इथं पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज पर्यटन केंद्राची सुरुवात देखील या ठिकाणी झालेली आहे. बघा, आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूज पर्यटन केंद्र कुठं आहे, तर लक्षात ठेवा चेन्नई या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे, चेन्नई या ठिकाणी ते आंतरराष्ट्रीय क्रूज पर्यटन केंद्र आहे. इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात राहील. आता बंदरे विकास मंत्री कोण आहेत, सर्वानंद सोनोवाल. आता याच्या अगोदर एक मुद्दा बघा, मी तुम्हाला सांगितला होता उद्घाटनाच्या बाबत. कोची मेट्रो जी आहे, कोची मेट्रो. आता कोची मेट्रो काय आहे, भारतातली पहिली जल मेट्रो आहे, बरोबर. भारतातली पहिली जल मेट्रो. हिचं उद्घाटन कोणी केलं बरं, 25 एप्रिल 2023 रोजी. इथं उद्घाटनाचा मुद्दा आलाय ना, म्हणून तुम्हाला विचारतो, 25 एप्रिल 2023ला कोची मेट्रोचं उद्घाटन कोणी केलं, तर लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. नरेंद्र मोदी, चला नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. आता बघा, कोचीपासून आपण थोडं चेन्नईकडे गेलो, तामिळनाडूमध्ये. केरळ सोडून आपण तामिळनाडूत गेलो. तिथं काय झालं, भारताच्या श्रीलंकेच्या दरम्यान जहाज सुरू करण्यात आलं, क्रूज सेवा. आणि त्याचं उद्घाटन कोणी केलंय, सर्वानंद सोनोवाल यांनी. लक्षात आलं का. हे केंद्रीय जलवाहतूक काय आहेत, केंद्रीय बंदरे विकास मंत्री आहे, जलवाहतूक नाही, बंदर विकास मंत्री आहेत, बरोबर. लक्षात घ्या, जलवाहतूक वेगळे, मत्स्य व्यवसाय वेगळे, तर हे कोणते आहेत, बंदर विकास मंत्री आहेत. आता ते दुसरं खातं ते द्या सोडून. बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी चेन्नई या ठिकाणाहून या क्रूज सेवेला हिरवा झेंडा दाखवला. दोघं लोक आपण पाहिले उद्घाटनाच्या बाबतीमध्ये, पहिल्या घडामोडीत. चला आता या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा आपण अभ्यासलेला भाग आपल्याला रिवाईज करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, रिव्हिजन झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडचा जो भाग आहे, हा जो भाग, कारण प्रश्नामध्ये हा भाग येत असतो, प्रश्नामध्ये हा भाग येतो, उत्तरामध्ये हा भाग येतो. कायम प्रश्न आयोग असंच घेणार. आयोगाला जर प्रश्न विचारायचा झाला, याच्यापैकी कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न घेऊ द्या आयोगानं, आयोग हा भाग तुम्हाला प्रश्नात देतो. म्हणजे हा भाग तुम्हाला पाठ करायची गरज आहे का, बिलकुल नाही. हा भाग करू, हा भाग जो आहे तो पाठ करण्याची गरज नाही. इकडचा जो भाग आहे, हा जो भाग आहे, हा भाग मात्र तुम्हाला पर्यायामध्ये दिला जातो. कुठं दिला जातो, पर्यायामध्ये. म्हणून या भागावरती फोकस करायचं. इकडचा मुद्दा आपल्याला नाही लक्षात राहिला तरी तिथं गेल्याच्या नंतर हा मुद्दा दिसतो, मग तो दिसला की हा मुद्दा, इकडचा आन्सर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आता बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच 5 महिलांची नियुक्ती झाली, आपण बघितलं, बरोबर. नंतर बघा, भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये जम्मू बारामुल्ला मार्गावर अंजी नदीवर उभारण्यात आला, बरोबर. भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल, बरोबर. नंतर बघा, भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली, कोचीला सुरू झाली, केरळला. तुम्हाला तारीख पण सांगितली मी, 25 एप्रिलला सुरू झाली, बरोबर. 25 एप्रिल 2023ला सुरू झाली. नरेंद्र मोदी, बरोबर, लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी उद्घाटक, नरेंद्र मोदी. आलं इथपर्यंत. आता बघा, नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो कुठे आहे, कोलकाता. आता ही पहिली, देशातली पहिली मेट्रो सुद्धा आहे आणि नदी खालून सुद्धा हिनं प्रवास केला. नदी कोणती आहे, हुगळी. नदी कोणती आहे, हुगळी. नदी आहे हुगळी. इथपर्यंत बरोबर आलं. आता पुढचा मुद्दा आहे बघा, MF हायड्रा ही लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा आहे. MF हायड्रा लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा कुठं सुरू करण्यात आली, नॉर्वे या देशामध्ये, बरोबर. नॉर्वे देशामध्ये सुरू झाली, लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा आहे बघा, स्वदेशी बनावटीच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअलचा मिश्रणाचा वापर करणारं विमान कोणत्या, म्हणजे भारतातलं पहिलं विमान कुठं, कोणत्या 2 स्टेशन दरम्यान त्यानं उड्डाण केलं. पुण्यावरून ते उड्डाण केलं, ते नवी दिल्लीला पोहोचलं. आता बघा, तुम्हाला एक इथं कॉमन सेक्स हे सांगतो, सेन्स सांगतो या ठिकाणी. हे बघा, पुणे टू नवी दिल्ली. आता बघा, कॉमन पॉईंट आहे या ठिकाणी. कसा आहे, पुण्यावरून त्यानं उड्डाण केलं, पुण्यावरून उड्डाण केलं आणि तिथून ते कुठं पोहोचलं, नवी दिल्ली या ठिकाणी ते पोहोचलं. लक्षात घ्या, पुणे टू नवी दिल्ली गेलं. नंतर बघा,
पुणे टू नवी दिल्ली. त्यानंतर बघा देशामध्ये पहिल्यांदा ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी वितरित करण्यात आली. आता ही कुठं करण्यात आली बघा, ग्रेटर नोएडा ते नवी दिल्ली दरम्यान. ग्रेटर नोएडावरून नवी दिल्लीला ती पिशवी वितरित करण्यात आली. यानंतर बघा कशाद्वारे केली ती, ड्रोनद्वारे. आय ड्रोन नावाचा उपक्रम तुम्हाला आठवला पाहिजे, आय ड्रोन उपक्रम आठवला पाहिजे ICMRचा. त्यानंतर बघा चेन्नई आणि श्रीलंकेच्या दरम्यान, चेन्नई व श्रीलंका म्हणजे बघा भारत आणि श्रीलंका असेही म्हणू शकता तुम्ही, या दरम्यान पहिली क्रूज सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली MV इम्पेस नावानं. काय नाव आहे त्याचं, MV इम्पेस. आणि हिचं उद्घाटन कोणी केलं, सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल यांनी या सेवेचं उद्घाटन केलं. बरोबर आहे, इथपर्यंतचा मुद्दा लक्षात राहील. आता पहा, सगळा मुद्दा मी तुम्हाला काय केला आहे, रिवाईज करून दिला. जेवढं काय आपण अभ्यासलं तेवढं पुन्हा रिवाईज केले. आता आपण पुढच्या याच्यामध्ये तुमच्याकडनं उत्तर घेणार आहोत की कुठे काय काय आहे. चला आता तुम्ही आठवायचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला प्रत्येक मुद्दा जो आहे तो सांगितला आहे. तोपखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच किती महिला ज्या आहेत त्या समावेश त्यांचा करण्यात आला. मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करा की तोपखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच किती महिलांचा समावेश करण्यात आला. तर तुम्हाला आठवतं आहे का, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवेसाठी 5 महिला ज्या आहेत त्या पाठ करून ठेवा त्यांची नावं. तर 5 महिलांचा समावेश या ठिकाणी झाला आहे, 5 महिला. पुढचा भाग आठवतोय का बघा, पुढचा भाग काय आहे, भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल. या ठिकाणी नदी सांगा पहिली, नदी कोणती आहे, अंजी नदी आहे. अंजी नदीवर उभारण्यात आलाय, बरोबर, अंजी नदी. या ठिकाणी आता मार्ग सांगा, जम्मू पासून कुठपर्यंत आहे, जम्मू ते बारामुल्ला आहे का, जम्मू ते बारामुल्ला. त्यानंतर बघा भारतातील पहिली वॉटर मेट्रो कुठं सुरू झाली आहे, कोची या ठिकाणी सुरू झाली. कोची, उद्घाटन केलं नरेंद्र मोदी यांनी. तारीख कोणती होती उद्घाटनाची, 25 एप्रिल 2023. इथपर्यंत झालं. बघा पुढचा भाग घ्या. पुढं असा आहे, नदी खालून प्रवास करणारी देशातली पहिली मेट्रो आपल्याला विचारलेली आहे. तर नदी सांगा आधी पहिली, हुगळी नदी आहे, हुगळी. आणि मेट्रो कोणती आहे, कोलकाता मेट्रो. लक्षात आलं इथपर्यंत. बघा MF हायड्रा ही लिक्विड हायड्रोजनवर धावणारी जगातली पहिली फेरी सेवा कुठं सुरू करण्यात आली. MF हायड्रा लिक्विडवर धावणारी, हायड्रोजन लिक्विड जे आहे, लिक्विड हायड्रोजन इंधन जे आहे त्याच्यावर धावणारी पहिली फेरी सेवा नॉर्वे या देशामध्ये सुरू करण्यात आली. चला पुढचा प्रश्न आहे बघा, स्वदेशी बनावटीच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजेच SAF मिश्रणाचा वापर कोणत्या विमानानं केला आणि कुठं गेलं ते. तर बघा एअर इंडिया अशा नावाचं आपण एक कंपनी बघितली होती, बरोबर. त्या कंपनीचं विमान होतं ते नवी दिल्ली ते कुठं गेलं, पुणे का. बघा आठवतंय का, बघा आता पुणे ते नवी दिल्ली का नवी दिल्ली ते पुणे. मी तुम्हाला मुद्दाम फरक सांगितला आहे. का सांगितला आहे, आयोग तिथे तुम्हाला फसवू शकतो. पुण्यावरून त्या विमानानं उड्डाण केलं, कुठून, पुण्यावरून. पुण्यावरून ते गेलं नवी दिल्लीला. कुठं गेलं, नवी दिल्ली. लक्षात घ्या, पुणे टू नवी दिल्ली, पुणे टू नवी दिल्ली. चला यानंतर बघा देशामध्ये पहिल्यांदा ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी वितरित करण्यात आली. देशात पहिल्यांदा ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी. आता कुठून कुठं आली ही पिशवी, ही पिशवी पण बघा नोएडा, नोएडा जे आहे नोएडा ते कुठपर्यंत आली, नवी दिल्ली. आला का मुद्दा लक्षात तुमच्या. आता दोन्ही मुद्दे कॉमन आहेत का नाही, आहे का नाही, दोन्हीकडे नवी दिल्लीला येत आहे. आता बघा चेन्नई आणि श्रीलंकेच्या दरम्यान पहिली क्रूज सेवा सुरू झाली. काय नाव आहे या क्रूज सेवेचं, चेन्नई ते श्रीलंकेच्या दरम्यान MV इम्पेस नावाची सेवा आहे. हिचं उद्घाटन कोणी केलं, सर्वानंद सोनोवाल यांनी. कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं, सर्वानंद सोनोवाल. चला अशा प्रकारे आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, पुढच्या भागाकडे जाणार आहोत. तर या ठिकाणी बघा हां चला आता या ठिकाणी आहे बघा नुसरत चौधरीचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. कोणाचा मुद्दा आहे, नुसरत चौधरी.
आता या नुसरत चौधरीच्या बाबत काय बघा, नुसरत चौधरी ज्या आहेत त्या अमेरिकेतल्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी अमेरिकन सिनेटनं त्यांच्या नावावरती काय केली, शिक्कामोर्तब केली, म्हणजे त्यांची नियुक्ती झाली. चला, नुसरत चौधरी ज्या आहेत त्या अमेरिकेतल्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश बनल्यात, लक्षात घ्या. अमेरिकेतल्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कोण, तर त्यांचं नाव आहे नुसरत चौधरी. दुसरा भाग असा आहे, त्या पहिल्या बांगलादेशी अमेरिकन आणि पहिल्या मुस्लिम अमेरिकन ठरल्यात, म्हणजे त्या बांगलादेशी वंशाच्या आहेत आणि अमेरिकेमध्ये राहतात. आपल्याला देशही विचारला जातो त्या कोणत्या वंशाच्या आहेत, बांगलादेशी वंशाच्या. मग बांगलादेशी म्हटलं तर मुळात कुठलं आहे तर भारतीय वंशसुद्धा म्हणू शकतो ना आपण त्याला, पण त्यांचा फाळणीच्या अगोदरचा भाग विचारात घेतला तर बरोबर. बांगलादेशी वंशाच्या आहेत आणि त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत कुठल्या तर अमेरिकेमध्ये फेडरल न्यायाधीशाच्या बरोबर, फेडरल कोर्टाच्या बरोबर. यानंतर बघा, त्यांनी कोलंबिया, प्रिन्स्टन आणि येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी US डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि US सर्किट कोर्ट ऑफ अपील्समध्ये मुख्य न्यायाधीशाचं लिपिक म्हणून काम केलेलं, म्हणजे त्यांनी ज्या काही पोस्ट भूषवल्यात मागे त्या पोस्ट आहेत. आणि पुढचा भाग असा आहे, 2019मध्ये जाहिद कुरेशी हे अमेरिकेतले पहिले फेडरल मुस्लिम न्यायाधीश बनले होते बघा. चला, आता पहिला अमेरिकेतला मुस्लिम न्यायाधीश कोण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तर जाहिद कुरेशी आहेत जे की फेडरल मुस्लिम न्यायाधीश ठरले. आणि आता नुसरत चौधरी काय ठरलेले आहेत, फेडरल महिला मुस्लिम न्यायाधीश. मुद्दा तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला पाहिजे, नुसरत चौधरी आणि कोणाच्या बाबत, जाहिद कुरेशी यांच्या बाबतचं. दोघांच्या बाबतचे मुद्दे लक्षात ठेवा. बांगलादेशी वंशाचे ते आहेत, हा एक भाग लक्षात ठेवा, बांगलादेशी वंशाचे ते आहेत. आता हा आजच्या लेक्चरमधला शेवटचा भाग आहे बघा. सेलेस्टो सावलो पावलो जे आहेत, सेलेस्टो सावलो जे आहेत, सेलेस्टे सावलो ह्या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजे जागतिक हवामान संस्था जी आहे, तिच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनल्यात. आणि या ठिकाणी बघा त्या कुठल्या आहेत बघा, पहिला देश लक्षात ठेवत चला, अर्जेंटिनाच्या त्या आहेत. कुठल्या आहेत, अर्जेंटिनाच्या बाबत मी तुम्हाला क्रीडा घडामोडीमध्ये जर सांगितलं, जर आपण गेलो तिकडे तर बघा क्रीडा घडामोडीमध्ये काय झालेलं आहे, अर्जेंटिनानं फुटबॉल विश्वचषक जिंकलाय आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंचं वर्चस्व जे आहे फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी फिफाचे जे पुरस्कार आहेत, वार्षिक पुरस्कार, त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळालं लिओनेल मेसी सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू त्याच्यामध्ये ठरलेला आहे बरोबर. तर तो अर्जेंटिना आणि त्यांच्या या महिला आहेत बघा, सेलेस्टो सावलो, त्यांची जागतिक हवामान संघटना जी आहे तिच्या सरचिटणीस म्हणून, म्हणजे पहिल्या महिला सरचिटणीस, लक्षात घ्या, पहिल्या महिला सरचिटणीस या पदावरती निवड झाली. आणि त्या जानेवारी 2024 रोजी मावळते सरचिटणीस पेटरी तलास यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. मावळते सरचिटणीस पेटरी तलास यांच्याकडून त्या जानेवारी 2024मध्ये, म्हणजे बघा अजून त्यांनी पदभार स्वीकारलाय का, नाही. आता सध्या 2023 चालू आहे, 2024मध्ये त्या पदभार स्वीकारणार आहेत. नंतर मुद्दा आहे बघा, सेलेस्टो सावलो 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामानशास्त्र सेवेमध्ये संचालक आहेत. अर्जेंटिनाचं जे राष्ट्रीय हवामानशास्त्र संघटना आहे त्याच्या त्या संचालिका आहेत आणि आता त्या जागतिक हवामान संघटनेच्या संचालिका बनलेल्या आहेत. पुढचा भाग आहे बघा, जागतिक हवामानशास्त्र संघटनेची निवडणूक 2023. आता 2023ची निवडणूक झाली त्यावेळेस तर यांची नियुक्ती झाली. मग बघा कोण कोण याच्यामध्ये बघा, संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE, त्याचे अब्दुल्ला अल मंदोस यांची WMOच्या म्हणजे जागतिक हवामान संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. बघा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, संयुक्त अरब अमिरातीचे अब्दुल्ला अल मंदोस यांची. आणि महिला सरचिटणीस म्हणून निवड झाली सेलेस्टो सावलो. आणि याच्यामध्ये बघा भारताचे पण व्यक्ती आहेत, मृत्युंजय महापात्रा हे भारताचे व्यक्ती आहेत. पहा इथं भारताच्या व्यक्तीची सुद्धा त्या ठिकाणी निवड आहे. आयव्हरी कोस्टचे डेव्हिड कोनाटे, आयर्लंडचे इयान मोरन हे जे लोक आहेत त्यांची उपाध्यक्ष पदावर निवड झाली. बघा जे जागतिक हवामानशास्त्र संघटना आहे तिच्या उपाध्यक्षपदी किती लोक असतात, 3 लोक असतात आणि अध्यक्षपदावरती कोण असतं, एक व्यक्ती असतो. अध्यक्षपद कोणाला गेलं, UAEच्या व्यक्तीला, आणि उपाध्यक्षपद कोणाला गेलंय, भारताकडे एक. त्याच्यानंतर डेव्हिड कोनाटे जे की आयव्हरी कोस्ट या देशाचे आहेत आणि आयर्लंडचे इयन मोरन ह्या तिघांकडे हिचं उपाध्यक्षपद आलंय. आणि सरचिटणीसपद या सेलेस्टे सावलो यांच्याकडे आलं. त्या पहिल्या महिला सरचिटणीस पण त्याच्या ठरलेल्या आहेत. आणि यामध्ये बघा जागतिक हवामान परिषदेची निवडणूक जी असते ती दर 4 वर्षांनी होते. किती वर्षांनी होते, दर 4 वर्षांनी. तिच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 3 उपाध्यक्ष असतात, हाही मुद्दा लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला याच्यानंतर ह्या संघटनेची थोडी बेसिक माहिती बघायची. ही संघटना कधी स्थापन झाली, काय झालं. 23 मार्च 1950ला ही संघटना स्थापन झाली. हिला शॉर्टकटमध्ये WMO असं म्हणतात. काय म्हणतात, WMO असं तिला शॉर्टकटमध्ये म्हणतात.
हिचं मुख्यालय बघा स्वित्झर्लंडमधल्या जिनिवा या ठिकाणी. कुठं आहे मुख्यालय? स्वित्झर्लंडमधल्या जिनिवा या ठिकाणी आहे. प्रकार कसा आहे? संयुक्त राष्ट्राची ही विशेष संस्था आहे. कुठली विशेष संस्था आहे? संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. आणि पुढचा असा भाग आहे, प्रमुख कोण यायचे? तर गेरहार्ड येड्रियन सध्या तिचे प्रमुख आहेत. आता हे 2024 पासून हे लोक कारभार स्वीकारणार आहेत बघा, तोपर्यंतचे हे प्रमुख आहेत. आणि पेटेरी तालास हे सध्या तिचे सरचिटणीस आहेत. सध्याची गोष्ट आहे, याची निवडणूक झालेली आहे, पण हे लोक कधी कार्यभार स्वीकारणार? 1 जानेवारी 2024 पासून. बरोबर आहे का? 1 जानेवारी 2024 पासून हे सगळे कार्यभार स्वीकारणार आहेत. चला, आता आपण पहिल्या महिलाचा मुद्दा अभ्यासला होता बघा, नुसरत चौधरींचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. नुसरत चौधरींचा काय सांगितला होता? अमेरिकेच्या फेडरल महिला मुस्लिम न्यायाधीश ठरल्या त्या पहिल्या. बरोबर. आणि इथं सेलेस्टो सावलो ज्या आहेत त्या जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या, त्या अर्जेंटिनाच्या आहेत. आणि त्या नुसरत चौधरी ज्या आहेत त्या कुठल्या होत्या? बांगलादेशी वंशाच्या आहेत. दोन्ही लोक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हे अध्यक्ष आणि आपले भारताचे मृत्युंजय महापात्रा यांच्यामुळे हा मुद्दा जो आहे थोडा किचकट होतो. प्रश्न जर याच्यावरती आला तर तो भाग एक तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित ज्या घडामोडी आपल्या आहेत त्या अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.